नांदगाव खंडेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये अद्ययावत अशा प्रसूती कक्षाचे उद्घाटन सामान्य रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन डॉक्टर श्यामसुंदर निकम यांच्या हस्ते करण्यात आले। पूर्वी या रुग्णालयामध्ये एकच प्रसूती कक्ष होते, परंतु हे ग्रामीण रुग्णालय मोठे असल्याने तसेच 5 प्राथमिक आरोग्य केंद्र या अंतर्गत येत असल्याने प्रसूतीकरिता येणाऱ्या महिलांची योग्यरित्या सोय होत नव्हती। परंतु या ग्रामीण रुग्णालयामध्ये अधीक्षिका म्हणून डॉक्टर प्रवीणा देशमुख रुजू होताच येथे एक सुसज्ज असे अद्ययावत प्रसूती कक्षाच्या मंजुरीचा प्रस्ताव जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे पाठवला। त्याच्या मंजुरीकरिता सतत प्रयत्न केले, त्यामुळे या कक्षाला मंजुरी देण्यात आली। नमस्कार। आजचा हा कार्यक्रम आमचा जे लेबर रूम आहे, डिलिव्हरी रूम, जिथे डिलिव्हरीज होतात त्या रूमचं एक्सटेन्शन प्लस नूतनीकरणाचा आम्ही एक मोहीम राबवली होती। त्याप्रमाणे आमचं एक छान लेबर रूम तयार झालेलं आहे, जे पहिले एक सिंगल बेडेड होता, आता आम्ही ते डबल बेडेड केलेलं आहे। प्लस आम्ही सेप्टिक रूम वेगळी केलेली आहे, प्लस गायनेक एक्झामिनेशन रूम वेगळी केलेली आहे। तर त्याप्रमाणे आम्ही आमचं लेबर रूमचे नूतनीकरण केलेलं आहे। त्याचं उद्घाटन CS सरांच्या हस्ते केलं आहे आणि ते नवीन गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या नॉर्म्सप्रमाणे आम्ही ते सुसज्ज करून ठेवलेलं आहे। आणि आमची अशी इच्छा आहे की जास्तीत जास्त लोकांनी त्याचा लाभ घ्यावा। आणि नांदगाव खंडेश्वर तालुका इथे 5 PHCs अटॅच्ड आहे आम्हाला, आणि 5 PHCsला फर्स्ट सेंटर आमचंच येतं, रेफरल युनिट। आणि आमच्यानंतर CS गव्हर्नमेंट हॉस्पिटल अमरावती, वुमेन्स गव्हर्नमेंट हॉस्पिटलला डफरीनला जावं लागतं। तर आम्ही इथेच सर्वतः प्रोव्हाइड करायचा प्रयत्न केलेला आहे। तर आमची अशी इच्छा आहे की सर्व लोकांनी इथे येऊन त्या सगळ्या सुविधांचा, सगळ्या स्कीम्सचा, गव्हर्नमेंटच्या स्कीम्सचा, सगळ्या गोष्टींचा लाभ घ्यावा, जास्तीत जास्त लोकांनी प्रतिसाद द्यावा। आणि या कक्षाचे उद्घाटन नुकतेच संपन्न झाले। या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर प्रवीणा देशमुख, डॉक्टर अभिजित कपिले, डॉक्टर पूनम जयस्वाल, डॉक्टर इंगडे, डॉक्टर खापरी, डॉक्टर मंगेश पचगाडे, प्रियंका वासनिकसह पोलीस निरीक्षक सीमा जाधव उपस्थित होते। ग्रामीण रुग्णालय नांदगाव खंडेश्वर हे मागच्या 6 ते 8-9 महिन्यापूर्वी या ठिकाणी आमच्याकडे नियमित वैद्यकीय नसल्यामुळे अतिशय रुग्णालयाची हालत खस्त होती। परंतु जेव्हापासून या ठिकाणी डॉक्टर देशमुख स्त्रीरोगतज्ञ या नियमित वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाल्या आणि त्यांनी या रुग्णालयाचा एक प्रकारे कायापालट करण्याचा संकल्प केला, त्याचीच एक परिणिती म्हणून आज या ठिकाणी आम्ही इथली जी लेबर रूम आहे तिच्या रिनोव्हेट करून ती पेशंट फ्रेंडली अशी ती लेबर रूम जे एनकॉसचे जे नॉर्म्स असतात त्याच्यानुसार करण्यात आलेली आहे आणि त्याचं आज रीतसर उद्घाटन झालेलं आहे। मला सांगताना अतिशय आनंद होतो की जेव्हा मी या ठिकाणी बऱ्याचशा रुग्णांना भेटलो, बऱ्याचशा लोकप्रतिनिधींना भेटलो, काही आमची पत्रकार मंडळी त्यांना पण भेटलो, त्यांनी अतिशय आनंद व्यक्त केला आणि हे रुग्णालयाचा आता खरं म्हणजे संपूर्णपणे कायापालट झाला असं त्यांचं म्हणणं आहे। या ठिकाणी रुग्णांनासुद्धा एक चांगला उपचार मिळतो आहे, रुग्णसुद्धा खुश आहेत। मी कामाचा आढावा घेतला, त्यातसुद्धा हे आढळून आलं की रुग्णसंख्या जी होती ती वाढलेली आहे। जेव्हा इथे एकही डिलिव्हरी होत नव्हती त्या ठिकाणी आता महिन्याच्या 25 ते 30 डिलिव्हरी व्हायला लागल्या आहेत। यावेळी उद्घाटन प्रसंगी बोलताना डॉक्टर श्यामसुंदर निकम म्हणाले की नांदगाव खंडेश्वर येथे पॉवर ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेने ब्लड बँकेची मागणी केली होती, ती मागणी आम्ही लवकरच मंजूर करणार आहोत असे सांगितले। याही पुढे आपण जाऊन जर शक्य झालं तर आपण या ठिकाणी एक ब्लड स्टोरेज सेंटरसाठी प्रयत्न करणार आहोत आणि पुढे चालून जास्तीत जास्त अजून सुविधा कशा वाढवता येतील या दृष्टीने प्रयत्न करणार आहोत। माझी सर्व जनतेला एक विनंती राहील की त्यांनी आमच्या रुग्णालयावर विश्वास ठेवावा आणि जे गोरगरीब आहेत, ज्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा पैसा नसतो, अशा लोकांनी या ठिकाणी येऊन आपला मोफत उपचार करून घ्यावा। शासनाच्या ज्या काही विविध योजना आहेत त्या योजनांचा लाभ घेऊन आपलं आरोग्य कसं चांगलं राखता येईल यासाठी प्रयत्न करावेत। सर्व लोकांना, जनतेला माझी विनंती राहील की त्यांनी आमच्या रुग्णालयाची जास्तीत जास्त प्रचार प्रसार करून इथे मिळणाऱ्या सेवांची माहिती देऊन गरीब जनतेचं सहकार्य करावं। धन्यवाद। नांदगाव खंडेश्वर येथून उत्तम ब्राह्मणवाडे व प्रशांत झोपाटे यांचा हा वृत्तांत।